कारापूर मयेच्या लोधा विरोधी झुजाक सोमारा 13 तारखेक 100 दीस पुराय जातात। त्या निमतान दिल्लीच्या जंतर मंतराचेर एक दिसाचे आंदोलन करपाचो निर्णय जाहीर केला। 13 तारखेक पणजे सांजे 5 वरांचेर आझाद मैदानाचेर आंदोलन जातले। इनाफ इज इनाफ गोवाचो स्वप्नेश शेर्लेकार, गोविंद शिरोडकार आनी देविदास आमोणकारान पत्रकार परिशदेंत सांगले। 4.5 लाख चौरस मीटर सुवातेत पातळिल्लो सरवण कारापूरचो लोधा प्रकल्प 5 स्टार दर्जाचो आसा, पूण प्रकल्पाक परवानगी घेनासतना सरकारी नेम आनी कायदे मोडल्यात असो आरोपय इनाफ इज इनाफच्या वांगड्यांनी केला। आयची ही जी प्रेस कॉन्फरन्स आसा ती विशेष आसा, कारण एक ऐतिहासिक क्षणाचे आमी साक्षीदार जावपाचे आसा। दुर्दैवी क्षण आसा तो आमच्या गोंयच्या इतिहासान। आमचे कारापूर सरवणचे आमचे गांव भाव, आमचे गोंय भाव हे आपल्या अस्तित्वाची लढाई लढटा आणि 100 दीस ते त्या जाग्यार आंदोलन करता आणि सरकाराक टायम ना, सरकार आमचो दिंडी करता, बाकी सगळ्यो गजाली, बाकी सगळे इव्हेंट करता, तर सरकाराक टायम ना तेंची वचून खबर घेवपाक। आणि अशा परिस्थितीन आता त्याचे 100 दीस पूर्ण जावपाचे आसा आणि ते 100 दीस जे पूर्ण जातले तेन्ना ते फुडलो जो आमचो कार्यक्रम आसा, म्हणजे तेंच्यांनी जो कितें ठरयिल्लो कार्यक्रम आसा, हो कार्यक्रम आनी त्या कार्यक्रमाक इनाफ इज इनाफ गोवा हेचो आमचो पाठिंबो कसो आसतलो हेच्या खातीर आजची ही प्रेस कॉन्फरन्स आमी हांगासर आपयल्ली आसा। म्हाज्या बरोबर आसा स्वप्नेश शेर्लेकर, तुमकां सगळ्यांक खबर आसा खडेगांठ असो आमचो सोशल एक्टिविस्ट, आनी गोविंद बाब शिरोडकर, हे दोगूय जाण आमचे सहकारी, आमचे इनाफ इज इनाफ गोवाचे आमी स्पोक्स पर्सन म्हणून आमची आतांच नेमणूक जाल्ली आसा। आणि हांव विनंती करता, कारण जो मनीस थंयसर ह्या सगळ्या 100 दिसांचो साक्षी जावपाचो आसा तो म्हणजे स्वप्नेश बाब शेर्लेकर। सुदैवान तो इनाफ इज इनाफ गोवा ह्या टिमीनूय आसा। आता इतले दीस अनाउन्समेंट जायत आसा। 13 तारीख जुलैची सोमारा 100 दीस जाता थंयसर कारापूरचे लोक आमचे प्रोटेस्टाक बसला। फक्त तुमकां जेंका कोणाक विशय खबर ना, आता खबर ना जाल्यार ते एक्चुअली मातशें कन्सर्निंग गोष्ट। गोंयभर हो विशय गाजलेलो आसा। जेंका खबर ना तेंका अशें दिसून येतले मागीर की गोंयचेच काय तेंका इंट्रस्ट ना असो दिसपाक जायना। तरी आसतना 0.1% सुद्धा जर कोण लोक आसा जाल्यार तेंका समजपाक लागून मातसो बॅकग्राऊंड सांगता। कारापूर जो गांव आसा बिचोले तालुक्यान पडटा, तेंका पंचायत कारापूर सरवण लागता। ह्या गांवान एक 5.5 लाख स्क्वेअर मिटराचो टाउनशिप प्रोजेक्ट येता। ह्या प्रोजेक्टाचो प्रोजेक्ट प्रोपोनंट जो आसा तो हाऊस ऑफ अभिनंदन लोधा, देशातलो सगळ्यात व्हडलो वन ऑफ द डेव्हलपर्स। आणि तो जो जागो सर्वे नंबर 148/0 आणि 176/1 हो जागो या हाऊस ऑफ अभिनंदन लोधाक आमच्या गोयच्या 2 नंबरच्या मिनिस्टरान बाब विश्वजीत राणे आणि त्यांच्या घरकारणीचे डायरेक्टरशिप असलेले एक फर्म आसा कारापूर इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड, त्यांच्या मार्फत या हाऊस ऑफ अभिनंदन लोधाक तो जागो विकला। आता ह्या जाग्याचेर सुमारे 1700 प्लॉट आणि सुमारे 300 फ्लॅट्स म्हटल्यार असे 2000 युनिटाचे थंय प्रोजेक्ट येवपाचे आसा। त्या गांवान कारापूर गांवान 1000 घरात ना, पण तरी आसतना 2000 युनिट्सांचो प्रोजेक्ट ह्या सरकारान अप्रूव्ह केल्लो आसा। केन्ना आमच्या मिनिस्टराक विचारले जाल्यार तो सांगता तो प्रोजेक्ट कायद्याच्या हिशोबान आसा म्हणून, पण तो हे सांगिना की हो प्रोजेक्ट येवपाक जाय म्हणून जे तो टीसीपी मिनिस्टर जाल्लेले जे कायदे बदलला ते मागीर 17(2) असो, हाय-10 FAR असो, किंवा अफोर्डेबल हाऊसिंग असो, किंवा 39A असो, हे सगळे अमेंडमेंट्स जे टीसीपी मिनिस्टर बाब विश्वजीत राणे टीसीपी मिनिस्टर जाल्लेल्या कायद्यान जे बदल केल्लेले आहा ते बदल केल्ल्या कारणान हो प्रोजेक्ट थंयसर पॉसिबल जाल्लो आसा। सो टीसीपी मिनिस्टरान थंय मिनिस्टर म्हणून जावन आपलो जे रियल इस्टेटाचो बिझनेस आहा तो फुडें कसो वयतलो
हेजेर तेणी भर घातलो म्हणून तो थंय प्रोजेक्ट येता. आता हो प्रोजेक्ट बाकीचे गोंयकार चिंततले की एका गांवान येता, मागीर त्या गांवच्या लोकांकूच चिंता आसपाक जाय. चडांत चड बिचोले तालुक्यान येता जाल्यार बिचोलेच्या लोकांक चिंता आसपाक जाय. तसो विशय ना हो. कित्याक तर गावाची जी जनसंख्या आहा तेज्या पेक्षा जास्त जनसंख्येच्या प्रमाणाचो प्रोजेक्ट जर येता गोंयांत आनी एका गांवान तो जर फिजिबल जाता, ते करून दाखयता, जाल्यार हे सगळे रियल इस्टेट जी लॉबी जाल्लेली आसा तांकां ही मेसेज वयतली की गोंयांत अशे प्रोजेक्ट हाडपाक आनी सक्सेस करपाक जाता. ह्या बीजेपीच्या मिनिस्टरांक आनी हांकां धरून असले प्रोजेक्ट गोंयभर हाडूंक मेळटले ही एक मेसेज वयता. आनी ती वचोंक जायना ह्या रियल इस्टेट लॉबीक, जितून आमचे ब्रोकर जे मिनिस्टर्स बसलेले आसा तांकां मेसेज वचोंक जाय जाल्यार आमकां प्रत्येक गोंयकाराक भायर सरचें पडटलें. त्याच अनुशंगान आमी इनफ इज इनफ मार्फत तुमकां सगळ्यांक अपील करता की 13 जुलय सोमारा ते गांवचे लोक जंतर मंतर वयता दिल्ली प्रोटेस्ट घेवन. सो काहीशे लोक थंय दिल्ली आसतले. आमी गोंयकार तांकां सपोर्ट दाखोवपाक लागून आमी एटलिस्ट आमी आझाद मैदानाचेर मेळया सांजच्या 5 वरांचेर. सो तुमच्या सगळ्यां कडेन मागता हांव की आमी सोमारा 13 जुलयाक सांजच्या 5 वरांचेर आझाद मैदानाचेर मेळया आनी कारापूरकारांक सपोर्ट दाखोवया. आनी फक्त कारापूरकारांक न्हू, आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहा इन एंटिसिपेशन की फाल्यां सकाळी आमच्या गांवांनी असले प्रोजेक्ट येवपाक जायना. आनी जर ह्या सरकार असले कितें षडयंत्र रचयता जाल्यार तांकां एनादर मेसेज वचोंक जाय की आमी उगी रावचेले. जेंका कोणाक आसा वेळ आसा परवडटा जाल्यार तेंच्यांनी दिल्ली वचपाचें. केन्ना ते 13 तारखेक. 13 सेम. 13 तारखेक केन्ना वयतले काय म्हणटा. ते आता ट्रेनीन वयतले, ते तेंच्यांनी प्लॅन केल्लो. गांवचे सगळे लोक वचना कित्याक ते लॉजिस्टिकली पॉसिबल जायना, जाणटे लोक आसा. सो तेंचो असो प्लॅन जाल्लो आसा की सगळे जाण वयचे ना. जे नेणटे आसा किंवा जेंका परवडटले ते लोक दिल्ली वयतले आनी प्रोटेस्ट करतले. थोडे आमचे पैकी काहीशे लोक वयतले. सो आमचो तसो दिल्ली प्रोटेस्ट जावपाक जाय, गोंयांनी प्रोटेस्ट जावपाक जाय असो उद्देश आसा. कारापूरचो प्रोटेस्ट कंटिन्यू उरतलो थंय. खंय कारापूर सर्वंट देवळा कडेन आसा तो प्रोटेस्ट कंटिन्यू. तो सकाळचो सांजचो पर्यंत तो थंय आसतले. सांजच्या दिसाक जे लोक दिल्ली वचोंक शकना ते पणजे येतले म्हणून तेंच्यांनी सांगले. अप्रोक्सिमेट कितके वयतले, खंय कितले लोक पावतले दिल्ली. अंदाजे आमच्या हिशोबान 15 ते 20 जाण पावूंक जाय.